प्रयत्न करणे. अगेन मीन्स पुन्हा प्रयत्न करणे. ट्राय अगेन. बिफोर स्टार्टिंग दिस पोयम वी विल डिस्कस द चिट चॅट क्वेश्चन्स. Whatever the questions are here that are based on the title of this poem. जे काही प्रश्न आपण आता या चिटचॅटमध्ये अभ्यासणार आहोत ते या कवितेच्या शीर्षकावर अवलंबून आहेत. ज्या शीर्षकाचं नाव आहे ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. ऑल दॅट क्वेश्चन्स आय एम रीडिंग हिअर. आय एम टेलिंग द प्रायमरी आन्सर्स ऑल्सो. देन यू हॅव टू राईट देम इन युअर नोटबुक. सुरुवातीला या प्रश्नांचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार, त्याचे थोडक्यात उत्तरंसुद्धा सांगणार आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची उत्तरं तुमच्या रजिस्टरमध्ये लिहायची आहे. क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? मीन्स हिअर इज ऑप्शन, पोएम ऑर स्टोरीज. तुम्हाला काय आवडतं, कविता की कथा? इट डिपेंड्स अपॉन यू. हे तुमच्यावर अवलंबून आहे. व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कविता आवडतात? बिकॉज देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पोएम. सम पोएम्स आर इमोशनल पोएम्स, सम पोएम्स आर फनी पोएम्स, सम आर द थॉट प्रोव्होकिंग, काही काही विचार करायला लावणाऱ्या, काही अतिशय मनोरंजक, काही अतिशय वाचायला सहज, काही बडबड गीतेसुद्धा असतात जे आपण ऐकायला खूप छान वाटतात. तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कविता ऐकताना आनंद मिळतो? यू हॅव टू राईट इट. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? There are many poems which inspires to the people from all society. So here the question is, do you think poems can inspire us? Definitely some will say that yes, and some may say the no also. It depends upon the student. Do you remember any such inspiring poem? Because from our childhood, from our nursery age, we are learning the poems like Johnny Johnny Yes Papa, then आई मला छोटंसं विमान देना. Number of poems are there which we are learning from our childhood. So do you remember any such inspiring poem? If yes, then you have to write the name of that poem. When did you learn or listen to write? It's a very excellent question. When did you learn or listen to write? कधी शिकला तुम्ही लिहायला, वाचायला, ऐकायला? ऑब्वियसली व्हेन युअर पॅरेंट्स टॉट यू. जेव्हा तुमच्या आईवडिलांनी सुरुवातीला तुम्हाला शिकवायला सुरुवात केली. तुमच्या बाबतीत काय झालं? यू हॅव टू राईट इट. व्हॉट मॅसेज डू यू गेट फ्रॉम इट? तुम्हाला या कवितेच्या शीर्षकावरून कुठला संदेश मिळतो आहे? डेफिनेटली वी गेट द मॅसेज दॅट if we get the failure at one time, we have to try again. If you get failure second time, we have to try again. We have to try up to get the success. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे, हाच कदाचित या कवितेतला संदेश असेल. नेक्स्ट, हिअर वन क्वेश्चन इज, एव्हरीवन फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 each. आता आपण ग्रुप वगैरे काही करू शकणार नाही, बट डायरेक्टली वी विल डिस्कस अबाउट द क्वेश्चन. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शूड शेअर अन एक्सपिरियन्स ऑर अ सिच्युएशन. 2 शब्द आहेत. फर्स्ट इज अ एक्सपिरियन्स, सेकंड इज अ सिच्युएशन. वेअर ॲट फर्स्ट ही ऑर शी एक्सपिरियन्स्ड फेलियर बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स अचीव्ड सक्सेस. तुमच्या आयुष्यातला असा एखादा क्षण, अशी एखादी परिस्थिती की ज्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं, परंतु तुम्ही वारंवार प्रयत्न केले आणि तुम्हाला यश आलं. अशा कुठल्याही एका परिस्थितीबद्दल तुम्हाला लिहून काढायचं आहे. दॅट मस्ट बी युअर ओन एक्सपिरियन्स. तो तुमचा स्वतःचा अनुभव असला पाहिजे. ओके. नेक्स्ट, सी द इमेजेस, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर फ्रॉम द गिवन बिलो. हिअर आर द 6 images and 6 points also. The spider climbed again a little higher. That is first one already mentioned here. The spider climbed again a little higher. Yet it did not give up and climbed higher and higher. त्यानं प्रयत्न सोडला नाही, त्यानं प्रयत्न चालूच ठेवला. It slipped and fell down. तो घसरला आणि खाली पडला. कुठलं इमेज दर्शवतं? A spider began to climb a wall. स्पायडरनं चालायला सुरुवात केली.
फायनली इट रीच द टॉप. शेवटी तो टॉपवर पोचला. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. तो पुन्हा दुसऱ्यांदा खाली पडला. अशा प्रकारचे हे 6 पॉईंट्स आहेत. ते तुम्हाला त्या नंबरनुसार लिहायचे आहे तुमच्या नोटबुकमध्ये. सेकंड, we are learning this poem. Before starting this poem, I will read out the lines and tell you the new words. Try again. This a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will preserve, you will conquer. Never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, it's no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why, with patience, may not you? Only keep this rule in view. Try again. W.B. Hickson. Now you have to find out the words which are coming again and again from this poem, because we will not directly learn this poem. First you have to make a dissection. Okay, so which type of dissection? You have to write out which word is repeated in this poem. First activity. Second, you have to find out the new words with their meaning. नवीन शब्द शोधायचे, त्याचा अर्थसुद्धा शोधायचा. ओके. द थर्ड वन, यू हॅव टू फाइंड आउट द फ्रेजेस फ्रॉम दिस पोएम. या कवितेत आलेले वाक्यप्रचार तुम्हाला शोधायचे आहे. नेक्स्ट, यू हॅव टू फाइंड आउट द हेल्पिंग वर्ब्स फ्रॉम दिस पोएम. ओके. अँड last, you have to write this poem in your notebook. Okay, 4 activities I told you, that all activities you have to do at your home, and just write that activities in your notebook and then post on our group. Tomorrow we will learn this poem. Try again.